Sangopita is derived from the word Sangopan, meaning parenting. But at Sangopita, we bring up special children with autism, cerebral palsy, Mongolism, slow learning, etc. They are very difficult to manage at home and also require 24/7 attention. We should be thankful to the God की आज मला जे काही दिलंस ते चांगलं दिलंस आणि ॲट द सेम टाइम जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही करते व्हाल, तर तेव्हा तुम्हालाही एक ह्या गोष्टीचा एक सेन्स असला पाहिजे की समाजातल्या ह्या फॅक्टरसाठी, या घटकासाठी मी माझं काहीतरी एक कॉन्ट्रीब्युशन देणं लागतो आणि तो एक छोटासा आपण म्हणू ते बीज रोवणं हे आमचं काम आहे. आणि त्याच्यासाठी दरवर्षी आपण हे सातत्याने गेले काही वर्ष करतो की 11वीच्या मुलांना पालकांना आपण आवाहन करतो की या बघा संस्था आणि खरंच अगदी सच्चेपणे काम केलं जातं संस्थेचं. आपण तसंच तुम्हालाही जेव्हा वाटेल की अरे मला काहीतरी ना सोशल कॉन्ट्रीब्युशन करायचं, म्हणजे आता ओसीमध्ये तुम्हाला पुढच्या वर्षी एक येईल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाचं एक चॅप्टर येईल ओके, की टुवर्ड सोसायटी पण ॲज अ बिझनेसमॅन, ॲज अ एंटरप्रेनर किंवा ॲज अ व्यावसायिक म्हणून किंवा ॲज अ एम्प्लॉई म्हणून पण आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की अशी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडनं निभावायची गरज आहे, त्यावेळेला ही संस्था आपल्यासाठी कायम उभी आहे ओके. आणि जबरदस्त काम आहे, म्हणजे अगदी मी गॅरंटेड हे सांगू शकतो की या संस्थेसाठी केलेलं कुठल्याही टाईपचं डोनेशन हे तुमचं वाया राहणार नाही, ही आम्हाला खात्री आणि ती खात्री रिटर्न आम्ही घेऊन जाऊ. म्हणजे संस्थेसाठी काम करणारे हे सगळे एक जे स्टाफ आहेत, आता किरण सर आहेत, रुपाली मॅडम आहेत, तिकडे एक ड्रायव्हर शिवाजी सर आहेत किंवा आणखी जो काही तुमचा स्टाफ आहे त्यांचं खरं तर खूप खूप कौतुक. कारण असंही होतं की आता सरांनी जसं किरण सरांनी सांगितलं त्यांच्यासाठी अनेक करिअर ओपन होती पण तुम्ही हेच करिअर निवडून म्हणजे दोन्ही सोशल आणि हे एंटरप्रेन्योरशिप पण हे दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करताय, त्याच्याबद्दल एक ऍक्च्युअली जोरदार टाळ्या. तुम्ही ज्या वयात आहात त्या वयामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की अरे देवाने मला दिलं काहीतरी दिलं, कोणतरी जाणं असतं, कोणतरी बारीक असतं, कोणतरी डार्क कॉम्प्लेक्शन असतं, पण वेगवेगळ्या प्रकारचे आपण असतो आणि त्याच्या मनात आपल्या मनात त्याच्याबद्दल आपल्याला एक न्यूनगंड तयार होतं, यार मला मेरे को तो भगवान ने कुछ दिया नहीं है, म्हणजे श्रीमंत आई वडील नाही दिले असंही काही पालक मुलं येऊन आम्हाला सांगतात. तर इकडे येऊन येण्याचा उद्देश दोन आहे की पहिली गोष्ट तुम्हाला तुमचं जे काही बिलीफ सिस्टीम आहे, तुमच्या ज्या समजुती आहे त्या किती चुकीच्या आहेत हे तुम्हाला कळतं किंवा परमेश्वराने आपल्याला खूप काही दिलेलं आहे, त्यामुळे तक्रार करायला काही जागा नाही. आणि दुसरी गोष्ट आणखी 20 वर्षानंतर जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही कमावते व्हाल, सरांनी सांगितलंय, तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा जोडले जाल. आणि त्या आता केसेस होत आहेत, आम्ही नाव घेतोय आता 3 मुलं जे नोकरी लागले ते पुन्हा येऊन म्हणजे अगदी आम्हाला माहिती नसताना नाही सर आम्ही संगोपीला आम्ही डोनेशन दिलं, आम्हाला आता माहितीही नसतं, पण त्या निमित्ताने मुलं सगळे जोडली जात आहेत, त्याच्याबद्दल म्हणजे आम्ही आमच्या पूर्ण प्रयत्न करतोय. आणि पुन्हा एकदा हॅट्स ऑफ तुम्हाला सगळ्यांना जे काही काम करताय. जब ये गाना बजेगा आना पड़ेगा, युगी तो उठाना पड़ेगा, जब ये दिखाना पड़ेगा, जब ये गाना बजेगा.
माँ का सपना था कि मैं भी पढ़ लिख लूं, लेकिन राजनीति विरासत में मिली थी तो टाइम ना मिला। तो अब क्या करना चाहते हो? 10वीं। और अगर नहीं कर पाए तो दोबारा सीएम की कुर्सी पे चौधरी ना बैठेगा। है ठान लिया हमने, सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है ठान लिया हमने, सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना हो भले कोहरा घना तो मगर गम न मना, जरा कदम बढ़ा ये छट जाएगा। नजरिया बदल के नजारे बदल दे, खिलाफत के सारे इशारे बदल दे, पैरों पे आके तेरे मंजिल झुकेगी जरूर। ठान लिया हमने, सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है ठान लिया हमने, सूरज सा जलना है,